समाज सेवक को जीवन का ध्येय मानकर कार्य करने वाली समाज सेविका स्वाति देठे को शिवसेना शिंदे गढ़ की ओर से नगराध्यक्ष पद के लिए अधिकृत उम्मीदवारी प्रदान की गई है। वर्षों से जनहित के मुद्दों पर सक्रिय रहने वाली स्वाति देठे बेसा पिपला क्षेत्र की समस्याओं से भलीभांति परिचित है। पिछले 12 वर्षों से इस परिसर में निवास होने के कारण उन्होंने यहाँ की प्रत्येक समस्या को नजदीक से महसूस किया है और इसी अनुभव के आधार पर उन्होंने क्षेत्र के विकास ठोस आराखड़ा नागरिकों के सामने रखा है। क्षेत्र में लंबे समय से गंभीर रूप ले चुकी सीवरेज लाइन की समस्या को प्राथमिकता से दूर करने के लिए वे वचनबद्ध हैं। नागरिकों को इस तकलीफ ने स्थायी समाधान दिलाना उनका पहला लक्ष्य है। इसके साथ ही मुख्य सड़क पर लगातार हो रही दुर्घटनाओं को देखते हुए बेसा पिपला की मुख्य सड़क का काम जल्द पूर्ण करना उनकी प्रमुख प्राथमिकताओं में शामिल है। जय भीम, जय महाराष्ट्र। सर्वात आधी मी शिव शिंदे गटाची खूप आभारी आहे की त्यांनी मला एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली आहे। एक सामान्य नागरिक म्हणून मला एक नगराध्यक्ष पदाची त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानते मी। तसेच मी या बेसा पिपळा परिसरामध्ये अगदी 10 ते 12 वर्ष झालेले आहे राहत आहे, पण इथे डेव्हलपमेंट अजूनही पाहिजे तितकं झालेलं नाहीये। इथे डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते सुद्धा नव्हते। ज्यावेळेस मी आली त्यावेळेस इथे काँग्रेस पक्ष कार्यरत होतं, बीजेपी पक्ष सुद्धा कार्यरत झालेला आहे, पण डेव्हलपमेंट काहीच नव्हतं। त्यामुळे मला या एरियामध्ये डेव्हलपमेंट आणायचं आहे। मेन म्हणजे रस्ते। इथला जो मुख्य रस्ता आहे बेसा पिपळा रोड, अगदी तुम्ही बघितलाच असेल, तो रस्ता मला आधी व्यवस्थित करायचा आहे नगराध्यक्ष पदावर आल्यानंतर। त्यानंतर इथे छोटे छोटे जे गल्ले आहेत, एरिया आहेत, रोड्स आहेत, त्या रोड्सची पूर्ण कामं, तिथे गट्टू गडर लाईन, सेवरेज लाईन, तसेच या एरियामध्ये लायब्ररी सुद्धा एक असायला हवं असं मला वाटतं। हॉस्पिटल सुद्धा, गव्हर्नमेंट हॉस्पिटल सुद्धा इथे कुठल्याही पक्षाने आणण्याचा प्रयत्न केलेला नाही। ते सुद्धा मी इच्छुक आहे की इथे सामान्य नागरिकांनी तिथे जाऊन आरोग्य तपासणी फ्री करावी व त्याचा लाभ घ्यावा। आणि मी ते करीलच, नक्कीच करील की एक आरोग्य केंद्र इथे असायला हवे गव्हर्नमेंटचे। तसेच सीबीएसई स्कूलमध्ये श्रीमंत लोकांची मुलं फारसं जातात। सीबीएसई स्कूल एक गव्हर्नमेंट सीबीएसई स्कूल पण असायला हवं की तिथे एक गरिबांचा मुलगा जायला हवा शिकायला। हो, ई लायब्ररी असायलाच हवी। लहान मुलापासून वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा त्या ई लायब्ररी मध्ये बसायला हवा आणि त्यांनी पुस्तकाचं वाचन करायला हवं, कारण की पुस्तकातून जे मिळतं ते कुठूनच मिळत नाही हे आपल्याला माहितच आहे। त्यामुळे ई लायब्ररी सुद्धा यायलाच हवी या भागात। इथे कुठल्याच पक्षाने ई लायब्ररी आणण्याचा प्रयत्न केलाही नाही, ते प्रयत्न आम्ही नक्कीच करू। रोजच्या कामाला तर प्राधान्य राहीलच माझं, पण त्यासोबत सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इथे गडर लाईन, सेवरेज लाईन खूप मोठा प्रॉब्लेम आहे। प्रत्येकाच्या घराचं वॉशरूमचं पाणी हे बाहेर निघतं, त्या वॉशरूमचा पाण्याचा दुसऱ्या घराला त्रास होत आहे। हे गव्हर्नमेंटला का म्हणून लक्षात येत नाही। या एरियामध्ये इतक्या वर्षापासून कार्यरत असलेले आमचे मोठे मोठे अधिकारी आहेत। काँग्रेस पक्ष, बीजेपी पक्ष यांनी का बरं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं मला वाटते। तर नक्कीच मी तो प्रश्न आधी सॉल्व्ह करेल आणि रोड जे आहेत, रोड तर होतील। सर्वात आधी तर मी जनतेला म्हणेल की जनता ही एक खूप मोठं पॉवर आहे। जनता जी करू शकते ती कुणीच नाही करू शकत। मी एक सामान्य नागरिक आहे, एक सामान्य नागरिक आहे म्हणूनच त्यांनी माझ्याकडे पाहावं असं मला वाटते आणि त्यांनी मला एक संधी द्यावी त्या नगराध्यक्ष पदावर बसायची त्या जनतेने, असं मला वाटतं। बेसा पिपळा नगरपंचायत इथे 17 वार्ड आहेत। तसं माझी उमेदवारी मला वाटते अगदी काल जाहीर झाली, त्यामुळे 17ही वार्ड मध्ये मला प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट द्यायची आहे। त्यानंतर त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या मला जाणून घ्यायच्या आहेत। प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे की नाही आपल्या एरियामध्ये काय समस्या आहे, कुठला पक्ष हा सॉल्व्ह नाही करू शकला आहे। कदाचित आमचे नगरपंचायतचे अधिकारी साहेब आहेत, नंदनवार साहेब, त्यांच्यापर्यंत सुद्धा काही गोष्टी नसतील गेल्या। एक सामान्य नागरिक म्हणून मी तिथपर्यंत पोहोचील आणि तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल। स्वाति देठे ने क्षेत्र के सर्वांगीण विकास के लिए कई महत्वपूर्ण योजना जाहिर की है, जिनमें बच्चों के लिए आधुनिक और सुरक्षित उद्यान का निर्माण, महिलाओं के लिए मजबूत बचत गट व्यवस्था, हर आयु के नागरिकों के लिए सुसज्जित ई लाइब्रेरी, परिसर में शुद्ध पेयजल उपलब्धता, हर लेआउट पर पक्का और सुव्यवस्थित सड़क निर्माण, नागरिकों की सुविधा के लिए सरकारी अस्पताल की स्थापना, गरीब बच्चों के लिए गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध कराने हेतु सीबीएसई स्कूल की निर्मित,
इन सभी आश्वासित विकास कार्यों के माध्यम से क्षेत्र का चेहरा बदलने का संकल्प व्यक्त करते हुए स्वाति देठे ने कहा है कि बेसा पिपला नगर पंचायत के नागरिक उन्हें एक बार अवसर दें ताकि वे समर्पित भावना से जनता की सेवा कर सके और क्षेत्र को विकास की नई दिशा दे सके। कैमरामैन सचिन के साथ सनी बोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर।